नमस्कार मंडळी. आज आपण निघालेलो आहोत डोंगरावरती रानफळ कवट आणण्यासाठी आणि माझ्यासोबत आहेत आमच्या मिसेस. यांच्या हातामध्ये पिशवी आहे. चला तर मग डोंगरावरती जाऊ. कवट आणा चालूत कवट. चला मित्रांनो, कवट आणा निघालो आहोत. चला आपण बी माझ्यासोबत आपण जाणार आहोत कवट आणायला. मिसेस आहेत तिकडे कवटी. बघा किती कवट आहेत हे सगळे. भारी भारी कवट आहेत हे सगळे. निसर्गातील मानवी आरोग्याचा खजिना हे आहे कवठफळ. चला तर मित्रांनो, घेऊया कवठफळ. आण बाळा कवट, आण आण. ह्या बाळानं देखील असे छान कवट गोळा केलेत. बघा हे ताजे कवट आहेत. पिल्ल्यांनी माझ्या गोळा केलीत. हे कवटीचं झाड आहे मित्रांनो. ह्याच्या खाली छान कवट आहेत आणि ते कवट घेण्यासाठी आमच्या मंडळी गेलेले आहेत आणि त्यांना हे कवट सापडलेलं आहे. चला आणा कवट दे. या दमानिया दमानिया. रस्ता खूप खराब आहे मित्रांनो. अशा प्रकारचे मोठमोठे कवट आहेत या ठिकाणी. आपण पाहू शकता. कवट दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारचे पिकलेले कवट आहेत मित्रांनो. चला तर मग आपण घरी जाऊन या कवठाची आता ज्यूस बनवणार आहोत मित्रांनो. अशा प्रकारे मोठाले कवट आहेत आणि ह्या कवटाचा आता आपण घरी जाऊन ज्यूस बनवणार आहोत. क्लोजअप मध्ये दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारचे कवट आहेत मित्रांनो. मित्रांनो, आता आपण कवट घेऊन घरी आलेलो आहोत आणि या 3 कवठापासून आपल्याला सूप बनवायचं आहे. बलवर्धक असं पेय बनवायचं आहे. चला तर मग प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम हे कवट स्वच्छ धुवून घेऊया. चला तर मंडळी, हे आता आपण कवट फोडून घेऊ ज्यूस बनवण्यासाठी. पिकलेलं कवट आहे. मस्त कवट आणलेत आम्ही. मजबूत असतंय, त्याच्यामुळं फुटायला त्रास तर होणारच. पिकलेलं कवट आहे. आपण पाहू शकता किती मस्त पिकलेलं कवट आहे. आतमधून मुरलंय पा. त्याचा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे कवठामधून आपण संपूर्ण गर काढलेला आहे आणि कवठामध्ये थोडाफार जो गर दिसत आहे ते बुडाला चिकटलेला. हा गर अतिशय सुंदर लागतो, अतिशय गोड लागतो आणि हा गर जर खाल्ला तर वात आणि पित्त माणसाचं संतुलित राहतं आणि त्याच्यापासून माणसाला रोगप्रतिकारक शक्ती देखील माणसामध्ये निर्माण होते. अशा प्रकारे या कवठाच्या सूपाचं आयुर्वेदिक महत्त्व आहे. त्याच्यामुळं या कवठाचं सूप प्रत्येक माणसानं घेतलं पाहिजे. चला तर मग करूया कृतीला सुरुवात. ह्या भांड्यामधलं हे जे पाणी दिसतंय ते गरम पाणी केलेलं आहे आपण. आता या गरम पाण्यामध्ये हे जे कवट आहे आपलं, हे कवट टाकून घ्यायचंय आणि चांगलं चुरगळून घ्यायचंय, जेणेकरून या कवटामधील बिया आणि दोऱ्यासारखे जे पदार्थ आहेत, तंतुमय पदार्थ, ते बाहेर निघले पाहिजे. चला तर मग करूया प्रत्यक्ष कृतीला सुरुवात. गरम पाण्यामध्ये आपण हा जो गर आहे बाहेर काढलेला कवटामधून तो टाकून घ्यायचा आहे. चांगला चुरगाळून घ्यायचा आहे हा गर. या लहानशा वाटीमध्ये लसूण आणि कोथिंबीर आपण फोडणीसाठी घेतलेली आहे. लसणाची 1 कुडी आहे.
आणि ही कोथिंबीर आपण पाहू शकता, इतकी कोथिंबीर घेतलेली आहे. ही सर्व पदार्थ हे वाटण हे आपल्याला आता काय करायचं आहे तर ठेसून घ्यायचं आहे. कोथिंबीर आणि ते त्याच्यामध्ये जिरे पण जाणार आहेत. हे जिरे टाकलेले आहेत. हे तिन्ही आयटम आपल्याला ठेसून घ्यायचे, चेचून घ्यायचे. चवीनुसार आपण तिखट टाकून घ्यायचे. ह्याच्यामध्ये 1 ग्लास आपल्याला या कावटाचं सूप बनवायचं आहे. 1 ग्लास सूपसाठी किती चटणी हवी तुम्हाला, किती, काही जण तिखट जास्त पितात, मग आपापल्या चवीनुसार तुम्ही या ठिकाणी चटणीचा वापर करायचा आहे. आणि थोडं मीठ टाकून हे सर्व दळून कांडून तुम्हाला काय करायचे ते करून घ्या. मिक्सरमध्ये टाका, वरवंट्यावर तुम्ही फिरू शकता किंवा उकळामध्ये ठेचू शकता. हे मीठ टाकले चवीनुसार. आता या उकळामध्ये सर्व वाटण आपल्याला कांडून घ्यायचे, त्याच्यामुळं वाटण टाकूया त्याच्यात. हे संपूर्ण कांडून घ्यायचे आता आपल्याला. अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये आपण हा गर टाकून व्यवस्थित कुस्करून घेतलेला आहे. आणि हा गर आपल्याला जी काय पुरणाची चाळणी असते त्या चाळणीनं चाळून घ्यायचा आहे. या बिया आणि त्याच्यामधले जे धागे असतात, फायबर, ते आता बाजूला काढलेले आहेत. पिताना तो वेगळी फिलिंग वाटू नये पिताना, त्याच्यामुळं त्याला बाहेर काढलेलं आहे. तसं तर कवटाच्या बियामध्ये देखील प्रोटीन्स भरपूर असतात, परंतु ह्या बिया आता डोंगरामध्ये निहून लावायसाठी आम्ही त्याचा वापर करणार आहोत. बघा शकता आपण बिया, कारण हे झाड जंगलामध्ये निर्माण झाली पाहिजे, पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे, याचं देखील भान आम्ही जपणार आहोत मित्रांनो. अशा प्रकारे मोठ्या साईजचं कवट होतं, त्याच्यामुळे भरपूर असं सारण तयार मिळालंय आपल्याला. हे या चाळणीमधून हे चाळून घेत आहोत आपण. चाळणीच्या खाली जे भांड मांडले आहे त्या भांड्यामध्ये आपण प्रति गिलास 2 चिंचोक्या एवढे गुळाचे खडे टाकलेले आहेत. 4 ग्लास असतील तर 4 दोन्ही 8 चिंचोक्या एवढे खडे अशा प्रमाणामध्ये टाका. गरम पाण्यामध्ये मिसळून तयार केलंय आपण हे सर्व सारण. आता या चाळणीमध्ये जे काही मटेरियल शिल्लक राहिलेलं आहे, या वाटणाचा उपयोग आपण चटणी म्हणून देखील करू शकता, चटणीमध्ये करू शकता. म्हणजेच एका कवटापासून चटणी अधिक ज्यूस, ज्याला मी सूप म्हणतो, असे अनेक पदार्थ तयार होतात मित्रांनो, ते पण आरोग्यवर्धक पदार्थ. तेल टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. अर्धी पळी तेल, भरपूर झालं, अर्धी पळी तेल टाकून घेतले. त्याच्यामध्ये आता जाणार आहे आपलं वाटण. वाटण व्यवस्थित ढवळून घ्यायचे. आता वाटण व्यवस्थित पकले, त्याला जास्त तळून पण घ्यायचं नाही, जेणेकरून त्याच्यामधला जो सेंट आहे, कोथिंबीरीचा सेंट, पोषक तत्व आणि लसणामधील पोषक तत्व, सेंट, हे जळून जाऊ नये म्हणून जास्त भाजून घ्यायचं नाही आणि लई कच्चं बी ठेवायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये फक्त तळून घ्यायचं आहे. आता ह्या फोडणीमध्ये हे पल्प टाकून घेऊ आपण तयार केलेला, आणि याला मस्तपैकी एक उकळी काढून घ्यायची. अशा प्रकारे तयार झालंय आपलं कवटाचं सूप. चला तर मग बघूया ह्याची चव कशी लागते येते. पूर्वी आपले आजोबा पंजोबा अशाच प्रकारे कवटाचं सूप करून प्यायचे, त्याची कढी करून प्यायचे, म्हणून तर ते 100 वर्षे अगदी ठणठणीत निरोगी आयुष्य जगायचे.
चला, आपल्याला जर देखील कवठ फळ मिळालं तर नक्कीच त्याचं सूप तयार करून प्या मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तयार झालंय आपलं कवठाचं ज्यूस. चला तर पिऊन बघूया मग चव ह्याची. कवठाची चव, कवठाचं सूप बनवलंय त्याची चव पाहूया आपण. एक नंबर. तुम्ही पण अशीच कवठा आणून त्याची टेस्ट घ्या. निरोगी राहा, मस्त राहा, सुखी राहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय मित्रांनो.